नमस्कार मंडळी, आज LDLचा 6वा दिवस संपणार आणि 7वा दिवस चालू होणार दुपारी. काल आम्ही रामेश्वरम आल्यानंतर धनुष्यकोटी करून आलो आणि दर्शन घेण्याचा विचार होता, पण काल आणि परवा रामेश्वरम मंदिर बंद होतं, त्याच्यामुळे काल रात्री काय आमचं दर्शन झालं नाही. त्याच्यामुळं आम्ही आज सकाळी दर्शनाला गेलो होतो, पण दर्शनाला खूप गर्दी होती. पेड करूनही आम्हाला साधारणतः 2.5 तास लागले. योगायोगानं म्हणा किंवा नशिबानं म्हणा, 4 धामपैकी एक रामेश्वरम आणि ज्योतिर्लिंगापैकी एक रामेश्वरम असं दोन्हीही आमचं आज छानपैकी दर्शन झालं. म्हणजे 4 धामपैकी पण आहे आणि ज्योतिर्लिंगापैकी पण आहे. मस्त मंदिर होतं, प्रशस्त मंदिर होतं, बांधकाम वगैरे खूप छान आणि अगदी मेंटेन पण होत. गर्दी तुम्हाला दिसतेच, खूप गर्दी, कारण 2 दिवस काहीतरी मंदिर बंद होतं म्हणे. तिथे लोकलचं काही फेस्टिवल होतं, त्याच्यामुळे बंद ठेवलं होतं ते. त्याच्यामुळं आज गर्दी, तुफान गर्दी आहे. त्यात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी, आज सुट्टी, त्याच्यामुळं आणि गर्दी जास्तच आहे. साधारणतः 10:30 वाजलेत. गरमी भयानक जाणवायला लागल्या, भयानक म्हणजे भयानक. बाहेर पडेपर्यंत शिजणारच आहे आम्ही आता. आज आम्ही राईड करणार आहे कन्याकुमारीसाठी. इथून 296 किलोमीटर, म्हणजे जवळपास 300 किलोमीटर आहे, पण टाईम दाखवते 6 तास. आणि कारण आहे ट्रॅफिक. रस्ता सरळ आहे, रस्त्याचा काहीच त्रास नाही आहे, फक्त त्रास होणार आहे तो ट्रॅफिकचा बाहेर पडताना आणि कन्याकुमारीला जाताना. रामेश्वरम दुसऱ्या कारणासाठी पण तुम्हाला प्रसिद्ध आहे हे माहिती असेलच. डॉक्टर APJ कलाम यांचं घर आहे इथं, तसंच म्युझियम आहे. पण काल रात्री खूपच वेळ झाल्यामुळं आम्हाला जाता नाही आलं, कारण आम्ही धनुष्यकोटी करून यायलाच आम्हाला 5:30-6 वाजले. त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवून जे आलो रूममध्ये ते सर्व झोपीच गेलो. त्याच्यामुळं काहीच करता नाही आलं, कारण सकाळी 4:30-5 वाजता मंदिराकडे जायचा विचार होता. त्याच्यामुळे आम्ही लवकर झोपलो, पण नाही झालं दर्शन लवकर. भाऊ-BMCला आलेले बरेचसे रायडर आम्हाला इथं पण भेटले. काही सिक्कीमवरून आलेले होते, काही दिल्लीवरून आलेले होते, काही तर नेपाळवरून पण आलेले होते. काल रात्री आम्ही तर मस्तपैकी इथला लोकलचा फिश ट्राय केला. फिश, खेकडा, प्राऊन्स, एक नंबर टेस्ट होते. इथले मसाले जे काय आहेत ना, ते वेगळ्या स्वरूपाचेच आहेत. मॅक्झिमम करून आम्ही जिथे जिथे जातो आहे तिथले लोकलचे स्ट्रीट फूड ट्राय करतो आहे. जसं आपल्याकडचा तांबडा पांढरा वडा, तसा इथले काहीतरी स्पेशल लोकलचं ट्राय करतो आणि ते खरोखर ऑथेंटिक असतं. मंदिरामध्ये मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं मला काहीच रेकॉर्ड करता नाही आलं. जाताना आम्ही फक्त थोडे पैसे घेऊन गेलो होतो. बाकी इकडे काय ड्रेस कोड नाही आहे, फक्त तुम्हाला हाफ ट्राउझर किंवा हाफ पॅन्ट घालायची नाही आहे. बाकीचे रायडर्स पुढे जाऊन फ्युअल अप करतायत. मी पण थांबून टॉपअप करून घेतो, कारण येताना फुल केली होती. अजून 80% आहे, तरी पण रेस्ट नको.
रामेश्वरपासून पुढे 50 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला डावीकडे वळायचं आहे कन्याकुमारीला जाण्यासाठी. सगळ्यात फास्टेस्ट रूट आहे तो. आणि कालच्यापेक्षा आज खूपच गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. काल आम्हाला काही हार्डली खूपच कमी लोक दिसली होती रोडवरती, पण आज भयानक गर्दी दिसायला लागली. इथून मोस्टली सिंगल रस्ताच दिसतोय. आता टेम्परेचर 34 वर गेलेलं आहे बाप. त्यामुळे एवढं गरम यायला लागलं ना. या 5 दिवसात आज थोडं थकल्यासारखं आणि जरा सुस्ती आल्यासारखं वाटायला लागलं. पुढे जर जास्त सुस्ती वाटली तर पुढे जाऊन कुठेतरी फ्रेश होणार, पण रिस्क घेता कामा नाही. मगाशी लेफ्ट घेतल्यापासून ते आत्तापर्यंत जेवढं बघितलं तेवढं राईट साईडला तुम्ही सगळी मिठाची शेती आहेत. इकडे पण आहे डाव्या हाताला सिंगल रस्ता आहे, पण या रस्त्यावरती ट्रॅफिक आहे, प्लस रस्त्याची लेवल व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळं गाडी चालवताना काळजी घ्यायला लागते. आणि ॲज युजल 2 दिवसापासून जे चालू आहे की विदाऊट सिग्नल फोनवरती सरळ आडवे येत आहेत. आल्यापासून तामिळनाडूमध्ये पहिल्या फेजमध्ये आपण भाताची शेती बघितली. दुसऱ्या फेजमध्ये हवा पंचर झाले काय. दुसऱ्या फेजमध्ये आपण मक्याची शेती बघितली, केळीची शेती बघितली. आणि आत्ता सक्का म्हणजे लेफ्ट टर्न घेतल्यापासून फक्त आणि फक्त मिठाची शेती आहे इथे. हवा आहे काय? हवा आहे कमी आहे ना? पूर्णच झाले काय? पुढं बघूया कुठं ते. एअर चालू आहे नाही वाटतं. पुढे आहे का? ओके. एयर पंचर है क्या?
आदित्य पंपावर घे, पंपावर गाडी घे. इकडे फिरायला आले 2 मिनिटं. मारतुल घे रे, मारतुल गाडी पंपावर घे, पंपावर गाडी घे. पंपावर जावा आणि जरा खायला मागवा. डिस्टन्स प्लीज व्हिडिओ केलास काय? खाटफुट होते नाही एवढं नाही जाणार. मी एवढं नाही जाणार. How is it a long distance ride without any breakdowns? गाडी तर पंक्चर काढले आणि खूप मेहनत करून टायर बसवली. दुःख फक्त टायर पंक्चर झाले याचं नाही वाटत आहे. टायर वाईट वाटतं की ज्याच्यासाठी पैसे एक्स्ट्रा दिले ते खराब झाले. की आता तुम्ही इथं बघू शकता टायर काढताना कलर गेलाय, डॅमेज झालं, स्क्रॅच पडले, त्याचं वाईट वाटतं फक्त, बाकी काय नाही. त्याची पण काही चूक नाही आहे कारण काढताना त्याला पण खूप त्रास झाला. आम्ही पण आता बसवलं आहे, गेल्यानंतर सर्व्हिसिंग करताना हे सगळं पुन्हा एकदा बघून घ्यावं लागेल. 8 किलोमीटर जाईल गाडी. समुद्रापासून हा एरियाचं अंतर खूप लांब दिसतंय, एवढं अंतर आहे. पण जवळजवळ आता 10-12 किलोमीटर झालं. मिठाची शेती म्हणाल किंवा कारखाना हे कंटिन्यू चालूच आहे. तर हे पाणी ॲक्च्युली तिकडनं आणलं जातं बहुतेक टँकरनं वगैरे आणि मग मिठाची निर्मिती केली जाते किंवा मिठाची शेती केली जाते. बघा एवढा एरिया आहे. दोन्ही बाजूला आहे, इकडे पण आहे. ते बहुतेक आता मीठ इथं कलेक्ट करतायत ड्राय झाल्यानंतर आणि मग त्याचा कारखान्यामध्ये प्युरिफिकेशन होत असणार आहे. माझं झालं ते झालं आणि आमचे एक रायडर दुसरे मित्र त्याने खड्ड्यात गाडी आदळली. त्याच्यामुळं त्यांचं मॅगव्हील असल्यामुळं ते थोडंसं चेपलेलं आहे. त्यामुळं तो काय रिस्क घेत नाही आहे खड्ड्यात घालावे. त्यामुळे त्याला मी आता लीड करतो आहे. हे मागे दिसते का बघा, त्याला मी लीड करतो आहे आणि सेफ रस्ता दाखवते. बाबा खड्डे कुठे आहे किंवा स्पीड ब्रेकर आहे का हे दाखवते. त्यामुळे तो जरा याला, कारण त्याचं स्पीड कमी झालं. तेवढा स्पीडनं गेलो तर आम्ही लवकर पोहोचेल का मी याची गॅरंटी नाही. ऑलरेडी आम्ही 2 तास लेट आहे. त्यामुळे आज जेवण पण असं काही प्रॉपर घेतलेलं नाही. आम्हाला पहिलं टायमात पोचणं महत्त्वाचं आहे. इथे बेंड झालेलं आहे मित्राची मॅगवेल, त्याच्यामुळे गाडी स्लो होती. बहुतेक आता डबल लेनचा रस्ता आम्हाला मिळणार असं वाटतंय. पुढे डावीकडे वळायचं आहे. मॅपवरती तर रस्ता मोठा दाखवते. जर डबल लेन मिळाली तर अंतर थोडं कमी होईल. सॉरी, वेळ थोडा कमी लागेल. अंतर काय तेवढंच राहणार.
40 किलोमीटर राहिले म्हणजे अंदाजे एक 50 मिनटं. पण अजून एक प्रॉब्लेम झाला म्हणजे गाडीचा ब्रेक पॅड जे आहे ते डिस्कला घासा लागले असं वाटतंय. कारण आवाज पण येत आहे आणि थोडंसं फील होतं की गाडी लूज नाही आहे. थोडं मी चेक केलं डिस्क तर भरपूर गरम झाला आहे. बाकीच्यांच्या पण गाड्यांचा मी चेक केला डिस्क तर एवढा गरम नाही आहे. त्यामुळे जरासं एकदा चेक करून बघावं लागणार. आता जागावर पोचून उद्या बघूया. अमोलदा तर आलेले आहेतच त्यामुळं काही टेन्शन तसं काय नाही आहे. पुढे एक डोंगर, मागे एक मोठा डोंगर आणि त्याच्यावरती सूर्य. क्लासिक नजराने. कॅमेऱ्यातून कदाचित कळत असेल नसेल काय माहीत नाही मला. ते आता व्हिडिओ एडिटिंगला बसल्यावर कळेल. आधीच झालेला उशीर, त्यात गाडीच्या रिमचे पंक्चर काढताना झालेले नुकसान, ह्याच्यामुळे माझे कॅमेऱ्याच्या बॅटरीकडे लक्षच नव्हते आणि कॅमेऱ्याची बॅटरी कधी संपली हे लक्षात आले नाही आणि त्याच्यामुळे पुढचं व्हिडिओ काय मी रेकॉर्ड करू शकलो नाही. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सकाळपासून कन्याकुमारीला जाणारा मी नागरकोइलला पोहोचलो कसा. तर झालं असे की आम्ही सकाळपासून कन्याकुमारीच्या हॉटेलच्या बुकिंगचा प्रयत्न करत होतो. पण इव्हेंटमुळे कन्याकुमारीमधील सर्व हॉटेल्सनं बुकिंग होतं फुल आणि बुकिंग काय होईना. मग आम्ही केलं नागरकोइलला बुकिंग, जे कन्याकुमारीपासून 20 किलोमीटर मागे होतं आणि आम्ही पोहोचलो नागरकोइलला. पण बॅटरी संपल्याने नागरकोइलसारख्या सुंदर ठिकाणाचा मला व्हिडिओ करता आला नाही, ह्याचं दुःख मात्र नेहमी राहणार. तर नागरकोइल हे शहर कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. तसेच मसाल्यासाठीही प्रसिद्ध असून मुख्य नागरकोइल लवंग प्रसिद्ध आहे. तसेच इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स महेंद्रगिरी आणि कुंदकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या जवळचं शहर आहे. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही कधीही कन्याकुमारीला आलात तर नागरकोइल शहरातूनच जावा. भले तुम्हाला अंतर 20 किलोमीटर लांब पडेल, पण नागरकोइलसारखं सुंदर शहर बघायला मिळेल. आम्ही आता रूमजवळ पोचलेलो आहेत आणि आमचं स्वागत करायला आहेत अमोलदा, डॉक्टर पिनाक आणि रोहित पाटील. ते आज दुपारीच आलेले आहेत. तर ट्रॅफिक जाम लागला आम्हाला, खूप घाण ट्रॅफिक लागलं. तर पोचलो आहे मी आता. चला, गुड नाईट.